लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या पंचवटी परिसरात रिक्षा प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केलाय। प्रवासाच्या बहाण्याने एका मजुराला निर्जन स्थळी नेऊन लुटणाऱ्या रिक्षा चालकासह त्याच्या 2 साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे। निलगिरी बागेत राहणारे मजूर प्रदीप कुमार हे बुधवारी दुपारी रिक्षाने कामावर जात होते, मात्र रिक्षा चालकाने त्यांना नियोजित ठिकाणी न नेता छत्रपती संभाजीनगर रोडवरील रुद्रा फार्मजवळ एका मोकळ्या जागेत नेले। तिथे रिक्षा चालक आणि त्याच्या 2 मित्रांनी प्रदीप कुमार यांना घेरले, त्यांना शिवीगाळ करत आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडचा मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेतली। या घटनेनंतर प्रदीप कुमार यांनी तात्काळ आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली। पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला। परिसरातील 30 ते 35 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पोलिसांना संशयित रिक्षाचा पत्ता लागला। खबरांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नांदूर नाका परिसरात सापळा रचून प्रशांत भारसाखळे, निवृत्ती जाधव आणि विजय मोरे या तिघांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी प्रवाशांना लुटल्याची कबुलीही दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण 1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटू कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी।